आंब्याचा मोसम संपण्याच्या अगोदर आंब्याची पुरणपोळी तर झालीच पाहिजे. एरवी कोणतेही सण असो, बाकीच्या सणाला तर आपण साध्या डाळीच्या पिठाचीच पुरणपोळी करतो. म्हणजेच डाळीचं जे आपण शिजवून पुरण करतो त्याच पद्धतीने एरवी पुरण करण्यात येतं आणि त्याचीच पोळी आपण बनवतो. पण उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये आंब्याची पुरणपोळी ही विशेष करण्यात येते. म्हणजेच काही सणाला जे काही उन्हाळ्यामध्ये सण येतात, आता सध्या पुढं आलेली आहे ती म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला आंब्याच्या पुरणपोळीचा नैवेद्य असतो. म्हणजे एक विशेष महत्त्व आहे त्या या सणाला आणि त्याच्यासाठीच इथं आंबे धुवून स्वच्छ करून घेतले, त्याचा गर काढून घेतला आणि अगदी थोडंसं पाणी टाकून रस करून घेतला आणि आता या ठिकाणी मी कणिक मळते आहे. कणकेसाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं, अर्धा कप मैदा घेतला आणि थोडंसं मीठ टाकलं, तेलही टाकलं आणि त्याच्यामध्येच जसं त्या पिठामध्ये बसेल त्याचप्रमाणे हा आंब्याचा गर टाकून घ्यायचा. म्हणजेच आंब्याचा गर खूप जास्त टाकल्यासही ते असं सैलसर होतं पीठ, त्यामुळं थोडंसं पाणीही टाकून घ्यायचे. यामुळं या ठिकाणी 1 कप पाणी घेतलं आहे आणि जसं बसेल तसं ते पाणी टाकून कणिक मळून घेतलेली आहे. आणि दुसरीकडं हे जे सारण तयार करायचं आहे ते आहे गऱ्याचं. या ठिकाणी 2 कप गरा घेतला आणि तो अगोदर थोडासा बिना तूप टाकताच भाजायला ठेवला आणि त्याच्यानंतर थोडासा भाजला की मग तूप टाकायचं, म्हणजे तो गरा चांगला भाजला जातो. आणि त्याच्यानंतर अर्धा कप बेसनही टाकले. बेसनाने अगदी सुगंध छान येतो आणि चवही चांगली लागते. आणि बेसनाचा आणि हा गरा हा एकत्र करून ज्यावेळेस भाजला त्यावेळेस असा वेगळाच असा त्याचा सुवास दरवळतो. त्यावेळेस असं समजायचं की हा गरा भाजला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण शिऱ्याला जसं पाणी टाकतो त्याचप्रमाणे पाणी टाकून गरा तो शिजवून घ्यायचा. म्हणजे तो गरा फुलला की त्याच्यामध्ये मग हा आंब्याचा रस टाकायचा. म्हणजे या आंब्याच्या रसानं खूप जास्त पातळही होत नाही. जे काही पहिलं जे शिरा पूर्ण शिजलेला असतो त्यामध्येच हा गर टाकायचा आणि त्याच्यानंतर आपलं जेवढं गरा आहे त्याच्या थोडीशी कमी साखर टाकायची. या ठिकाणी 2 कप गरा होता तर 1.5 कपच्या जवळजवळ साखर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे जे इसेन्स टाकले तेही आंब्याचंच आहे. जे आपण केकला वापरतो ते मँगो इसेन्स आहे. आणि या ठिकाणी नसेल तर थोडासा फूड कलर टाकला तरीही चालतं. त्यानं थोडासा कलर असा आंब्याचा सुंदर येतो आणि पिवळा असा कलर आलेला आहे या सारणाला. आणि त्याच्यानंतर हे सारण अगदी 10 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे हे सारण पूर्ण फुललं जातं आणि मोकळंही होतं. आणि याच्यानंतर हे सारण झाकून ठेवलं की हे अगदी मोकळं पण होतं. हे सारण थंड होईपर्यंत जी आपण सुरुवातीला कणिक मळून ठेवलेली होती ती आता थोडीशी फुलल्यासारखी होती आणि त्याच्यानंतर ती परत मळून घ्यावी लागते. आता हे सारण पूर्णपणे झाकून ठेवलं आणि थंडही झालेलं आहे. आणि याच्यानंतर हे बाजूला जी आपण कणिक ठेवली तीही मळून घेणार आहोत. तर जी कणिक मळलेली आहे त्या कणकेचं थोडंसं जे सैलसरपणा असतो तो भिजल्यामुळे जास्त येतो आणि ती कणिक चिकटही होते. जी की आपण 10-15 मिनिट किंवा अर्धा तास भिजत ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून हे सगळं परत मळून घ्यायचं. आता मी एकाच हातानं मळते. आता इथं या ठिकाणी आता मी दोन्ही हाताने मळते, कारण एका हाताने हे कणिक पूर्णपणे मळल्या जात नाही, कारण ही कणिक खूप चिकट झालेली आहे. आणि जेवढी कणिक चिकट तेवढी पुरणपोळीही चांगली फुलते किंवा पसरतेही. जास्त पसरण्यासाठी म्हणजे खूप त्याला प्रेस द्यायची गरज लागत नाही. अगदी हलक्या हाताने अशा प्रकारचे जर कणिक तयार झाली तर पुरणपोळी जास्त फुलते आणि खूप जास्त मऊसर होते. जेवढं पीठ आपण हाताने मळूत किंवा अशा प्रकारे तेल पाणी टाकून ज्या प्रकारे आपण पीठ मळतो तशाच प्रकारची ही पुरणपोळी ही अशी मऊ लुसलुसीत होते. आता हे साधारण मी 5 ते 10 मिनिट हे पीठ
म्हणजे मऊ केलेलं आहे. आणि हे बघा आता अजिबात हातालाही चिटकत नाही. हात लावला तरी अजिबात हाताला हे पीठ चिटकत नाही. तोपर्यंत हे पीठ असं मऊ केलं तरच पुरणपोळी ही चांगली होती. आता या ठिकाणी बघा अजिबात हाताला पीठ चिटकत नाही. अगदी थोडंसं यामध्ये तेलही आहे आणि वरतून तेल लावूनही पुरणपोळी लाटल्या जाते. पण एवढं ती पुरणपोळी खूप अवघड आहे लाटायला. आणि ही पुरणपोळी पीठ लावून जर लाटली तर ही खूप सोप्या पद्धतीने लाटता येते. आणि कोणी नवीन आहे ज्यांना पुरणपोळी अजिबातच जमत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत तर खूप सोपी आहे. आणि या ज्या सारणाचं आहे हे अगोदर गोळे करून ठेवलं तरी चालते. नाहीतर यामध्ये डायरेक्ट टाकायचं आणि हे सारण आतमध्ये गोल गोल फिरवत बाजूचं जी कणिक आहे ती आपल्या हाताने अशी राऊंड राऊंड करत या ठिकाणी हे पूर्ण एका ठिकाणी पीठ आणून हे पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे हे थोडंसं कोरडं पीठ अगदी टाकून हे पूर्ण गोल गोल फिरवत अगदी असं हे लॉक करून घ्यायचं. त्यामुळं काय होईल की अजिबात पुरणाची ही पोळी फुटणार नाही. आणि या ठिकाणी अशीच हाताने अगदी थोडं थोडं प्रेस करत ही पोळी अगोदरच हातावरच थोडीशी पसरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ही पोळी लाटण्याने लाटून घ्यायची. आता या पद्धतीने अगदी पद्धत सोपी आहे आणि खूप अवघड पण जात नाही ही पुरणपोळी लाटायलाही. साधी पुरणपोळी तर एखाद वेळेस फुटते, मात्र ही पुरणपोळी अजिबात फुटत नाही. आणि यामध्ये थोडासा जे मैदा वापरला आहे त्यामुळं तर पुरणपोळी अजिबात फुटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि खूप कणिक जर खूप चिकट नसेल तर या ठिकाणी मैदा वापरायचा, नाही तर एखाद वेळेस नाही मैदा वापरला तरीही चालतं. आता ही अशा प्रकारे हलक्या हाताने पूर्ण पोळी उलट-पलट करून ही पुरणपोळी लाटून घ्यायची. अगदी लहान मोठ्या जशा जमतील तशा आकाराच्या या पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या. आता मला तर अशाच पद्धतीची थोडीशी मोठी पुरणपोळी करायला आवडते, कारण खूप छोट्या पुरणपोळ्या एवढ्या नाहीत आवडत मला. आणि तवा तापलेला आहे त्याच्यावर अगोदर थोडंसं पाणी हे तेल शिंपडून घेतलेलं आहे. सॉरी पाणीच आलं. आणि त्याच्यानंतर ही पुरणपोळी त्यावरती टाकली. आणि हे बघा अगदी थोडीशी मंद आचेवरती पुरणपोळी लाटली ना, भाजली तर मग पुरणपोळी अशी खरपूस होते आणि मऊसरही होते. आणि या ठिकाणी तेल न लावता या ठिकाणी मी पुरणपोळी असल्यामुळे थोडंसं तूपच लावले. तुपाने पोळीची टेस्टही चांगली लागते. आणि हे जे पुरण आहे त्यामधलं जे सारण आहे त्याचा आणि पहिल्यांदा पण आपण तूपच वापरलेलं आहे त्याच्यामुळं वरतूनसुद्धा मी या पोळीला तूपच लावले. आणि बघा अशा प्रकारे अशी मऊ लुसलुसीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. आता ही दुसरीही पुरणपोळी मी तशाच पद्धतीने उलट-पुलट करून अशी लाटून घेते. आणि या पद्धतीने ही पुरणपोळी पूर्ण तयार झालेली आहे. आता ही पुरणपोळी भाजून घेऊत आणि त्याच्यानंतर बघूत की या पुरणपोळ्या कलरला किंवा टेस्टला अशा कशा दिसतात ती. तर या ठिकाणी ही पुरणपोळी पूर्ण तयार झालेली आहे. आता ही पण भाजून दाखवते. आणि ही दुसरी पुरणपोळी तव्यावरती टाकली आणि पहिले जशी पुरणपोळी भाजली होती त्याच पद्धतीनं ही पोळी मी भाजते आहे. आणि नॉनस्टिक तवा असेल तर ही पोळी चिटकत नाही, पण तवा थोडासा त्याचं झालेलं आहे, थोडासा जुना झालेला आहे, त्यामुळे ही थोडी चिटकल्यासारखी होती. आता या ठिकाणी बघू शकता ही पुरणपोळी कशी खरपूस छान भाजली गेली. आणि अशा या दुरडीत जर ठेवली तर याची पूर्ण वाफ निघून जाते आणि
पोळी अशी मऊ लुसलुशीत होते. आणि नाहीतर ना ती वाफ जर त्याच्यामध्येच राहिली, स्टीलच्या भांड्यात जर टाकली तर वाफ त्यामध्येच राहते आणि पोळी ओलसर अशी चिकट लागते. चला, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.